हॅलो मित्रांनो, जसं की मी सकाळच्या शॉर्ट्समध्ये सांगितलं, अगर मार्केट या लेवलच्या वरती आता तर एक बऱ्यापैकी ट्रेंडी मिळू शकतं. ठीक आहे. त्याच्यानंतर मार्केट मी जसं सांगितलं तसं अगर मार्केट हा लेवल ब्रेक नाही केला किंवा हा वाला लेवल ब्रेक नाही केला ना, तर या झोनमध्येच मार्केट फिरत राहील. मार्केट पण तसंच फिरत राहिलं. त्यामुळे ॲक्च्युली माझ्या तर ह्या साईडवेज मार्केटमध्ये खूप लोकांचे एसएल गेले असतील. पण अगर तुम्ही माझा ट्रेड बघाल ना, तर मी आज ट्रेडच नाही घेतला. बरं, हे बघा, अगर ऑर्डर बुक बघितलं, ऑर्डर हिस्ट्री बघितलं, सगळं 0-0 आहे. ओपन ऑर्डरमध्ये पण काहीच नाही आहे. ओके, मी आज ट्रेडच नाही घेतलं. एकदा रिफ्रेश करून दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, हे बघा, कुठे काहीच नाही आहे. त्याच्यामुळे मी ट्रेड नाही घेतला, कारण साईडवेज मार्केटमध्ये ना एस एल जाण्यापेक्षा एंट्री न घेतलेली बरी. आणि मला एक ट्रेड होता, हे बघा, माझा इकडे एक ट्रेड होता, मी बघितलेला पण 30 रुपयाचा प्रीमियम मला मिळत होता आणि त्याच्या अगेन्स्ट मला 30 रुपयाचा एस एल होता. पण माझ्या हे रिक्स रिवॉर्डमध्ये बसत नव्हतं. ठीक आहे, म्हणजे 750 रुपये मला इझिली मिळाले असते, पण ते माझ्या रिक्स रिवॉर्डमध्ये बसत नसल्यामुळे मी तो ट्रेड नाही घेतला. ओके, कारण माझं फिक्स होतं की अगर इथे एंट्री झाली असती ना, त्याच्यानंतर जोपर्यंत परत ह्या लेवलला येत नाही ना, कारण मी जो लेवल दिलेला 23,343, अगर त्याच्या वरती मार्केट राहते ना, तर हे मार्केट थोडंफार साईडवेज टू बुलिश असू शकतं. ठीक आहे, त्याप्रमाणे मार्केट त्यानंतर पूर्णपणे साईडवेज गेलं, त्याचा प्रीमियम पण 0 झाला. पण तो मी घेतला नाही, कारण रिक्स रिवॉर्ड माझ्या फेवरमध्ये बसत असेल तरच मी तो ट्रेड घेतो. कारण जसं तुम्ही बघितलं असेल की मी ह्या महिन्याचा माझा एक टार्गेट आहे, मला कमीत कमी ना 30Kच्या आसपास तरी यायला पाहिजे. 27 to 30Kच्या आसपास यायला पाहिजे. पण मागचा आठवडा एकदम साईडवेज असल्यामुळे थोडा तर प्रॉफिट थोडं कमी होऊ शकतं. पण प्रयत्न तोच असेल की कमीत कमी 30,000 रुपये या महिन्यामध्ये मला प्रॉफिट व्हायला पाहिजे. ठीक आहे, त्याच्यासाठी कदाचित पुढचा वीक तरी मला अगर ट्रेंडी मार्केट मिळाला ना, भले तो अप साईडला असू दे मग किंवा डाऊन साईडला असू दे, कुठे असेल ना, तर एक मला बऱ्यापैकी एक प्रॉफिट व्हायचे चान्सेस आहेत. कारण ट्रेंडी मार्केट मी कधी सोडत नाही, असं हे साईडवेज मार्केट मी सोडतो आणि कधी कधी मी लॉस पण देतो. ठीक आहे, जसं पण ह्या लेवलमध्ये होतं की मी फिक्स केलं ह्या लेवलच्या वरती गेला तर मी वरची पी सेल करीन आणि ह्याच्या खाली मी फक्त कॉल सेल करीन. पण त्याच्यामध्येच मार्केट राहिला, त्याच्यामुळे माझी एंट्री झालीच नाही आणि मी जबरदस्ती पण एंट्री नाही घेतली. हीच एक बेस्ट स्ट्रॅटेजी आहे की आपण साईडवेज मार्केटमध्ये कमीत कमी लॉस द्यायला पाहिजे. ओके, आणि कमीत कमी लॉस द्या किंवा मग एंट्रीज घेऊ नका. ठीक आहे, ह्या दिवशी तर बऱ्यापैकी लोकांनी काय कमावले असतील. मी एक ट्रेंडी मार्केट बघतो, त्यामुळे मला थोडा कमी प्रॉफिट झाला. ठीक आहे, या दिवशी मला आता मी एंट्रीज नाही घेतली, त्याच्यामुळे माझा ब्रोकरेज पण वाचला, माझा लॉस पण वाचला. ठीक आहे, आणि मी उद्या सनसेक्स का नाही, तर मी तुम्हाला एक सनसेक्सचं फटाफट एक एक्सपायरीचं तुम्हाला एक लेवल देतो. हे बघा, सनसेक्समध्ये ना, समजा मी जो लेवल दिला आहे 76,827. ओके, अगर त्याच्यावरती अगर मार्केट ओपन होतं आणि पहिली 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल बनवतं आणि त्याचा हाय ब्रेक करतो ना, तर मी वरच्या साईडला जाईन. मॅक्झिमम मी 2 पी सेल करीन, मॅक्झिमम 2दा एंट्री घेईन. आणि जसं माझा 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला, मी 1:4 किंवा 1:5साठी थांबणारच. तेवढा मिळाला तर ठीक आहे, नाही तर हे समजून येतं की मार्केट पूर्णपणे साईडवेजच आहे. ठीक आहे, कारण ऑलरेडी हा अख्खाचा वीक हा एक साईडवेज मार्केटच आहे मोस्टली. आपल्याला कदाचित पुढचा वीक एक बऱ्यापैकी ट्रेड मार्केट मिळू शकतं. पण अगर प्रॉफिट मिळत असेल तर मी फुल प्रॉफिट घेईल आणि मी मध्ये निघू शकत नाही. ठीक आहे, कमीत कमी 1:4 किंवा 1:5साठी थांबीन. आणि मोठा गॅपअप झाला तर सेम करायचं, 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल बघायची, त्याचा हाय ब्रेक केला की आपण वरती जाऊ शकतो. आणि जे समजा जे ऑप्शन सेलर असतील त्यांच्यासाठी एकदम सिम्पल सांगतो, पहिली 15 मिनिटाची कॅन्डल अगर 76,827च्या वरती अगर ग्रीन कॅन्डल बनते, ठीक आहे, आणि त्याचा हाय ब्रेक केला ना, जो पण त्याचा लोचा आहे, समजा आता 76,800 आहे, तर आपण 76,800चा पी सेल करून ठेवू शकतो. आणि त्याचा एस एल आहे ना, जोपर्यंत ती कॅन्डल त्या लोच्या खाली येत नाही तोपर्यंत आपण पोझिशनमध्ये राहू शकतो. त्याच्यानंतर मग मार्केट साईडवेज जाऊ दे किंवा मग अपट्रेंडला जाऊ दे. एस एल गेला तर ठीक आहे, अगर साईडवेज आणि अपट्रेंडमध्ये गेलं तर आपल्याला प्रॉफिट येतं. ओके, आणि आता डाऊन साईडचं सांगतो मी. डाऊन साईडला ना मोठा गॅप डाऊन झाला ना, किंवा फ्लॅट ओपन होऊन हा वाला लेवल ब्रेक केला ना, तर आपण मॅक्झिमम 2दा एंट्री घेऊ शकतो. पण क्वांटिटी अर्धी करा. वरच्या साईडला समजा 2 मारत असेल तर डाऊन साईडला फक्त 1 मारा. ठीक आहे, कारण उद्या अगर जोरात खाली जायचं असेल ना, तर ते एकाच क्वांटिटीमध्ये तुम्हाला 2 क्वांटिटीचे पैसे देऊन जाईल. त्यामुळे मॅक्झिमम 2दा एंट्री घ्या आणि 1:2 आणि 1:3 झालं की आपलं असेल कॉस्ट टू कॉस्ट करून टाका. ठीक आहे, 1:2 झालं ना, कॉस्ट टू कॉस्ट करा. कारण त्याच्यानंतर अगर ट्रेलिंग असं हिट झालं तर समजून हे मार्केट उद्या पण साईडवेज आहे. त्यामुळे जास्त मागे लागू नका, कमीत कमी एंट्री घ्या आणि जास्त प्रॉफिट करायचा प्रयत्न करा. आणि पुढचा वीक तर आपला आहेच. अगर पुढचा वीक अगर ट्रेंडी मार्केट असेल तर आपण तिकडे बऱ्यापैकी पैसे काढू शकतो. ठीक आहे, अजून तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करू शकता. धन्यवाद.